जय सद्गुरु. मी दामिनी. रसोई जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. तर सखीनं उष्णता भरपूर वाढलेली आहे आणि पोटाला कसं थंड गारवा पाहिजे आणि आपलं पोट पण भरलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण आज एक विशेष पदार्थ करणार आहोत. तर तो म्हणजे शाही फ्रूट कस्टर्ड. तर आपण तो कसा बनवायचा ते बघूया. तर चला सखींनो, तर चला आपण साहित्य बघूया. मी आंब्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. संत्र्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हे आहेत द्राक्ष, द्राक्षांचे केलेले आहेत बारीक पीस. त्याच्यानंतर चिक्कू, डाळिंब आणि ऍपल. ऍपल आपण कापलं काढे कारण ते काळं पडतं म्हणून. आणि आपण हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत काजू आणि बदाम, थोडीशी साखर, ट्रुटी फ्रुटी आणि मिल्क पावडर, दुधाची पावडर घेतलेली आहे आणि कस्टर्ड पावडर आहे. आणि हे मी पाव लिटर दूध घेतलेलं आहे आणि आपण अर्धा लिटर दूध गरम करणार आहोत. आपण अर्धा लिटर दूध ना गरम करायला लावलेलं आहे. हे दूध उकळते ना आपलं, तोपर्यंत आपण काय करूया, हे जे आपलं पाव लिटर दूध घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालून घेऊया. आपण जी कस्टर्ड पावडर टाकतो त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण दुधामध्ये, थंड दुधामध्ये ती मिक्स करून घेतो. त्याच्यामध्येच आपण मिल्क पावडर पण घालणार आहोत आणि ती पण आपण अशी मिक्स करून घेऊया. दूध चांगलं उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून घालणार आहोत. त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून थोडं थोडं घालवायचं आणि असं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्येच थोडीशी साखर, साखर नाही घातली तरी चालते कारण सगळे पदार्थ गोडच आहे, पण चवीसाठी थोडीशी आपण साखर घालणार आहोत. आणि याला एक थोडी 5 मिनिटं उकळी येऊन देऊया. आपलं कस्टर्ड रेडी आहे की नाही ते कसं ओळखायचं तर बघा, अशी पूर्ण लाईन आली आणि व्यवस्थित झालेलं आहे. ते जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आणि आता याला थंड करायला ठेवूया. आता थंड झालंय, आपण काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये फ्रूट टाकून घेऊया. ग्रेप्स, चिक्कू, तुमच्याकडे कोणतेही फ्रूट असते ना ते तुम्ही घाला त्याच्यामध्ये, छान लागतात. डाळिंब, डाळिंब तर कस्टर्ड मधला खरं तर राजाच आहे बघा. मँगो, आता मँगोचा सीझन आहे की नाही म्हणून मँगो, थोडस ऑरेंज आणि ऍपल. ऍपल तुम्ही खिसून पण घालू शकता त्याच्यामध्ये. सफरचंद खिसणीवर खिसायचं आणि ते घालायचं, ते पण छान लागतं. हे सगळे झाले आपले फ्रूट याच्यामध्ये मिक्स. त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडेसे ड्रायफ्रूट, थोडे काजू, थोडेसे बदाम, थोडीशी ट्रुटी फ्रुटी आणि सर्व असं मस्त मिक्स करायचं. आणि मुलांना फार आवडेल खायला, पोट पण भरणार आणि खायलाही छान लागणार. आता आपण थंड करायला फ्रीज मध्ये ठेवूया. एक आपण प्लेन बनवलं की नाही असं ते, आणि दुसरं आपण हा केवीचा, माझ्याकडे ज्यूस आहे बघा, केवीचा ज्यूस आहे तर तो थोडा घालायचा याच्यामध्ये. आता आपल्याकडे केवी नाहीये पण त्याची पण टेस्ट पाहिजे की नाही, तर थोडासा तो ज्यूस घालून घेतला आपण. आता त्याच्यामध्ये अतिशय सुंदर लागतं हे. थोडेसे मँगो, थोडेसे डाळिंब, ग्रेप्स, चिक्कू, ट्रुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट आणि थोडासा बर्फ. आता अजून थंड होण्यासाठी, जरा थंड गारेगार छान वाटतं की नाही. आपण आता आर्यनला देऊया, त्याला विचारूया कसं झालंय ते. खूपच बेस्ट ऑफ द बेस्ट झालंय. इतकं मस्त लागतं. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण आहे, दूध पण आहे, मिल्क पावडर पण. इतकं सुंदर आणि छान लागतंय. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा
अजून मी असेच नवीन नवीन पदार्थ आणणार आहे.